बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 17वा. श्रद्धात्रय विभाग योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 17 श्लोक झालेले आहेत. 241 ओव्या झालेल्या आहेत. आज आपण 18वा श्लोक भाग 10 मध्ये पाहणार आहोत. त्या अगोदर पाठीमागच्या भागांमध्ये काय झालेलं आहे हे थोडक्यात समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात. तर या श्रद्धात्रय विभाग योगामध्ये अर्जुनास उपदेश करताना भगवान श्रीकृष्ण मोक्ष प्राप्ती करून घेण्यासाठी शास्त्राचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे हे सांगतात. आणि 16व्या अध्यायाच्या शेवटी सुद्धा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं होतं की तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा आणि वेदांमध्ये सांगितलेल्या मार्गाप्रमाणे तुम्ही मार्गाक्रमण करा, म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळेल. मग त्याचाच धागा पकडत अर्जुन प्रश्न विचारतो की जर समजा एखाद्यानं शास्त्र वाचन नाही केलं, पण त्यानं शास्त्र वाचन करणाऱ्या एखाद्याशी त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्यानं सांगितले तसं ऐकून जर दान धर्म केला, पूजा अर्चा केली, भूमी वगैरे दान केलं, अग्निहोत्र केलं, तर त्याला सत्व, रज किंवा तम यापैकी कोणती गती प्राप्त होते हे आम्हास समजून सांगा, असं अर्जुन भगवंतास प्रश्न विचारतात. त्याचं उत्तर देताना भगवंत या श्रद्धेचे 3 प्रकार सांगतात. ती म्हणजे सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा आणि तामस श्रद्धा. आता ही श्रद्धा या 3 प्रकारच्या उत्पन्न कशा होतात? श्रद्धा तशी ही एकच प्रकारची असते. जसं पाणी हे रंगहीन असतं, त्यात जो रंग टाकावा तसा तो रंग त्या पाण्याला प्राप्त होतो, तशीच श्रद्धा पण असते. पण ज्यावेळेस कोणताही प्राणी शरीर धारण करतो त्यावेळेस अनादी मायेच्या शक्तीने 3 गुण त्याच्याबरोबर शरीराबरोबर येतातच. ते 3 गुण म्हणजे सत्व, रज आणि तम. आणि जो गुण प्रबळ असतो त्या गुणाची श्रद्धा बनते. पण सत्वगुणाच्या अनुरोधाने जी श्रद्धा असते ती मोक्ष फलापर्यंत जाते. रजाची जी रजोगुणी जी श्रद्धा असते त्यानं श्रद्धा कर्म करण्यास लागते. आणि तमोगुणी श्रद्धा ही भोग भोगण्यास उद्युक्त करते. पण ही श्रद्धा मात्र पूर्वसंस्कारानुसारच प्राप्त होते, पूर्वसंस्कारानुसारच उत्पन्न होते. आता कोणता मनुष्य कोणत्या श्रद्धेने युक्त आहे हे कसं ओळखायचं? तर सात्विक श्रद्धा असणारा जो मनुष्य असतो तो देवाचं पूजन करतो. राजस श्रद्धा असणारा यक्ष राक्षसांचे पूजन करतो. आणि जो तामस आहे तो प्रेत, भूतगण यांचे पूजन करतो. तसेच जे तामसी लोक असतात ते कोणता तरी उद्देश ठेवून, किंवा राजस लोक असतात ते कोणता तरी उद्देश त्यांच्या मनामध्ये असतो. तामसी लोक हे अतिशय निष्ठुर आणि क्रूर असतात. ते स्वतःला फलप्राप्ती करून घेण्यासाठी, भगवंताला प्रसन्न करून घेण्यासाठी
देवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनुष्ठान करतात, 7-7 दिवस उपाशी राहतात आणि प्राण्यांचा बळी सुद्धा देतात. तर भगवंत यावर म्हणतात की प्राण्यांचा बळी जे देतात त्या प्राण्यांमध्ये माझाच अंश असतो. जो हा अनुष्ठान करतो, जो 7-7 दिवस उपाशी राहतो, त्याच्यात सुद्धा माझाच अंश असतो. तर अशा रीतीने हा दोघांनाही त्रास देतो. म्हणजे जो बळी जातो त्यालाही त्रास देतो आणि जो बळी घेतो तोही अनुष्ठान केल्यामुळे त्यालाही त्रास होतो. दोघांमध्ये मीच असल्यामुळं इनडायरेक्टली हा त्रास मलाच होतो असं भगवंत सांगतात. त्यामुळे तो दोघांच्याही प्रकारे म्हणजे शेवटी इनडायरेक्टली मलाच त्रास होतो, मलाच दुःख होतं असं भगवंत सांगतात. आता भगवंतांनी अन्नाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. सात्विक अन्न हे गोड, मधुर, मऊ, उत्तम रसाने युक्त, स्निग्ध, पक्व झालेले, आकाराने मोठे नसतात, हातास मऊ लागतात, जिभेवर ठेवले असता विरघळतात, रसाने भरलेले असतात, थोडे खाल्ले तरी अपार तृप्ती होते, तोंडास गोड लागतात आणि त्याचे परिणामही गोडच असतात. म्हणजे तोंडालाही गोड लागतात आणि शरीराला सुद्धा त्याचे परिणाम उत्तम असतात. त्यांच्या सेवनापासून नित्य बल वाढते आणि रोगापासून शरीर दूर राहते असं इथं सांगितलेलं आहे. आता जे राजस अन्न असतं ते अतिशय कडू, आंबट, खारट, उष्ण, तिखट, वृक्ष जळजळणारे आणि त्यापासून त्याचे परिणाम असे होतात की दुःख, शोक, रोग आणि रोग उत्पन्न होतो. तसंच तामस जे अन्न असतं ते अर्धवट शिजवलेलं, बेचव, आंबलेलं, शिळे, उष्टे, अपरिपक्व असे जे अन्न असतं ते तामस लोकांस प्रिय असतं. आता यज्ञाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला जो यज्ञ आहे ते सात्विक यज्ञ, म्हणजे सर्व शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व सामुग्री घेऊन, सर्व दान धर्म करून, ब्राह्मणांना किंवा दीक्षितांना बोलून केलेला जे यज्ञ असतो तो सात्विक यज्ञ असतो आणि तो कर्तव्य म्हणून करायचा असतो. त्याच्या पाठीमागे कोणताही उद्देश म्हणजे माझं काहीतरी चांगलं व्हावं, फलप्राप्ती व्हावी वगैरे असा उद्देश नसतो. आणि सगळं सेम असा यज्ञ, पण त्याच्या पाठीमागे जर इच्छा असेल की मला लोकांनी दीक्षित म्हणून मान्यता द्यावी, माझ्याकडून यज्ञासारखे महत् कार्य घडले म्हणून मला बहुमान द्यावा, असं जर कोणता उद्देश असेल तर तो राजस यज्ञ. आणि तामस यज्ञामध्ये कशाचा कशाला मेळ नसतो, मंत्र नसतात, अन्नदान नसतं, अशास्त्रीय असतं. त्याला तामस यज्ञ असं म्हणतात. अशा यज्ञापासून पापाची प्राप्ती होते. आता तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. कायिक तप, मानसिक तप आणि वाचिक तप. आता कायिक तप म्हणजे काय की जे देव आहेत, ब्राह्मण आहेत, गुरु, विद्वान यांचे पूजन करून, सुचिरभूतपणा, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा याला कायिक तप म्हणतात. म्हणजे शरीरानं जेवढं काय होईल तेवढं इतरांची, देवाची, ब्राह्मणांची, सगळ्यांची सेवा करायची, याला कायिक तप म्हणतात. आता वाचिक तप म्हणजे काय? वाचिक म्हणजे वाचा. तर वाचेनं कुणाशीही बोलताना अगदी कोणालाही दुःख होऊ नये, कोणाचंही मन दुखावल्या जाऊ नये. आपल्या बोलण्यानं आपण ज्याच्याशी बोलतो त्याच्या बरोबरच आहे त्यालाही सुख व्हावं, एवढं सुंदर छान शब्द वापरून बोलायचं असतं. त्या बोलण्यातून त्याचा आणि आपलं दोघांचंही हित साधता यायला पाहिजे. याला म्हणायचं वाचिक तप. आता मानसिक तप म्हणजे काय की मन स्थिर असायला हवं, मन वैराग्यशील असायला हवं, मनाची धाव व भीती ही नसायला हवी. मन हे बोधी स्वरूप असायला हवं, बोध स्वरूप असायला हवं आणि मनानं संकल्प वगैरे सोडून दिलेले असावे.
असं जे भावशुद्ध मन असतं, त्या मनानं केलेलं जे तप असतं त्याला मानसिक तप असं म्हणतात. इथपर्यंत काल आपण आलो होतो. हा, आता त्यात 17व्या अध्यायात शेवटी आपण हे पाहिलं होतं की फलाची आशा न करणारे आणि समाधानी अशा पुरुषांनी उत्तम श्रद्धेने आचरलेले असे हे जे तपाचे 3 प्रकार आहेत, कायिक, वाचिक आणि मानसिक, या सगळ्यांना मिळून सात्विक तप असं म्हणतात. हे तिन्ही तपांना मिळून सात्विक तप असं म्हणतात. आता आज आपण भाग नंबर 10 याच्यात सुद्धा तपाचेच प्रकार पाहणार आहोत. पुढचे प्रकार आहेत ते कोणते आहेत? हे सात्विक तप तर त्याला काय म्हणतात? याच्यापेक्षा ते चांगलं आहे का की वाईट आहे? हे आपण आज आता बघणार आहोत. भाग नंबर 10 श्लोक नंबर 18 त्याचा श्लोकार्थ. येथे आपली स्तुती श्लोकार्थ असा आहे की येथे आपली स्तुती, बहुमान व पूजा व्हावी या हेतूने किंवा दांभिकपणाने केलेले जे तप ते राजस, चंचल आणि अस्थिर असे असते. आता आपण जे पाहणार आहोत ते राजस तप हे पाहणार आहोत. काय त्याची लक्षणं आहेत, काय आहे ते आपण समजून घेऊया. त्यासाठी ओव्यांचं वाचन करूया. ना तरी तपस्थाने लागी, दुजेपण मांडुनी जगी, महत्वाची शृंगी बैसावया, त्रिभुवनाची या सन्माना, न वाचावे ठाया आना, धुरेची या आसना, भोजना लागी, विश्वाची या स्तोत्रा, आपण होवा पात्रा, विश्वे आपुलिया यात्रा कराविया, लोकांची या विविधा पूजा, आश्रयो न धरावा दुजा, भोगावे ओजा, महत्वाची. आता हे तपाचे 3 प्रकार पाहिले वरचे, त्याला सात्विक तप म्हणतात. अथवा तप करण्याच्या हेतूने जगात द्वैत स्थापन करून, भेद स्थापन करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याची जे इच्छा करतात. बघा, जे स्वतःला मोठेपणा मिळावा अशी इच्छा करतात, त्रिभुवनातील सर्व सन्मान दुसऱ्या कोणास मिळू नयेत आणि सभेत व भोजनाचे समयी आपल्यास अग्रभागी स्थान मिळावे, म्हणजे मोठा सन्मान मिळावा. जेवणाच्या ठिकाणी पहिल्यांदा मला जेवण अग्रस्थानी मला जागा मिळावी. अजून काय इच्छा असते बघा, सर्व जगातील लोकांनी आपली स्तुती करण्यास आपण पात्र व्हावे, म्हणजे स्तुतीचा भुकेलेला आहे, हा सन्मानाचा भुकेलेला आहे. आणि लोकांनी आपले दर्शनास यावे, की त्याही पेक्षा पुढचं की लोकांनी आपल्या दर्शनास यावे. किती अहंकार आहे बघा. लोकांनी आपलीच विशेष पूजा करावी व सर्व महत्वाचे भोग आपल्यालाच उपभोगास मिळावे. अरे हा, तर हे अशा इच्छा ज्याच्या मनात आहेत. आता पुढे आपण वाचूयात अजून काय. अंग बोल माखुनी तपे, विकावया आपण पे, अंगहीन हपेडे जिया परी, हे असो धनमानी आस, वाधउनी तप कीजे सायास, तै तोची तप राजस, बोलिले जे का, तरी पहुरणे जे दुहिले, तै ते गुरुन दुभेची व्याले, का उभे शेत चारिले, पिकावया नुरे, तैसे फोपारिता तप कीजे जे साक्षेप, ते फळी तव सोप निशेष जाय, ऐसे निर्फळ देखुनी करिता, माझारी सांडी पंडुसुता, म्हणून नाही स्थिरता तपातया, एरवी तरी आकाश मांडी,
जो गरजोनी ब्रह्मांड फोडी, तो आकळू मेघू काय घडी, राहत आहे. तैसे राजस हे राजस तप जे होय, ते फळी कीरवांझ जाय, परी आचरणही नोहे. निर्वाहते गा आता तेची तप पुढती, तामसेचे येची रीती, पै पै परत्रा आणि कीर्ती, मुकोनी कीजे. अरे अशा प्रकारे जशी एखादी वृद्ध वेश्या आपले वय झाकण्याकरता वरकांती शृंगार करून थाटामाटाने बसते, तसे तपाचे ढोंग माजून जे आपले स्वरूप लोकास विकतात, म्हणजे ज्यांचा उद्देशच हे आहे की मला सन्मान मिळावा, मला मोठेपणा मिळावा, यासाठी ते जगामध्ये द्वैत्व स्थापन करतात. म्हणजे त्याच्यापेक्षा मी श्रेष्ठ असं द्वैत्व. फार काय सांगावे. परंतु द्रव्य व मान यांच्या प्राप्तीची इच्छा धरून जे सायासाने तप करतात त्यालाच राजस तप असे म्हणतात. म्हणजे तप, भगवंताची पूजा हे काही विशिष्ट हेतूने केलेले जाते. कोणते हेतू आहेत? तर धन मिळावं आणि काय मिळावं? प्रतिष्ठा मिळावी, मान सन्मान मिळावा, ही इच्छा मनात धरून जर कोणी तप करत असेल, भगवंताची पूजा अर्चा करत असेल, तर त्याला राजस तप असं म्हणतात. परंतु पौरणके नामक किड्याने पहुरणे या हा नावाचा किडा आहे. पहुरणे नामक किड्याने ज्या गायीच्या स्तनातील दूध पिऊन टाकले असते, ती गाय व्याली तरी दूध येत नाही. पहुरणे नावाचा जो किडा असतो, तो जर गायीच्या स्तनाला जर लागला तर गायी जरी व्याली तरी तिला दूध येत नाही. किंवा उभे शेत जनावरास चारल्यावर जशी त्यापासून पिकाची प्राप्ती होत नाही, तसे आपली प्रसिद्धी व्हावी या हेतूने केलेले जे तप, त्याचे फल पाहू केले असता शेवटी व्यर्थ होय. म्हणजे अशा प्रकारचे तपासपासून फळ काहीही मिळत नाही. याप्रमाणे अर्जुना, तपापासून फलप्राप्ती नाही असे समजल्यावर तो जे मध्येच सोडून देतो, म्हणून त्या तपाला स्थिरता नसते. त्याचा उद्देश काय आहे की मला धनप्राप्ती व्हावी, माझी कीर्ती व्हावी, सन्मान मिळावा. पण ज्यावेळेस हे लोकांच्या लक्षात येतं त्यावेळेस त्याला हे काहीच मिळत नाही. ज्यावेळेस त्याच्या हे लक्षात येतं की एवढं सगळं मी तप करून मला जर काहीच मिळत नाहीये, तर मग तो ते तप अर्धवट सोडून देतो. म्हणून याला अस्थिर तप असे म्हणतात. एरवी असे पहा की आकाशात अभ्रांची अकाली गर्दी होऊन ते ब्रह्मांडात गर्जना करतात, परंतु ते घटकाभर तरी टिकतात का? तसे राजस तपाचे फल खरोखर वांझेप्रमाणे होय. राजस तपाचे फल वांझेप्रमाणे, म्हणजे वांझ बैला मूल होते का, तसंच राजस तपापासून काहीच मिळत नाही. परंतु त्याचे आचरण केले असता ते आचरणही टिकत नाही, काहीच टिकत नाही. आता पुढे जे तामस तप, हे जर अशा प्रकारचेच आहे, पण यात एक कीर्ती तरी मिळण्याचा संभव आहे. त्यात तर कीर्ती आणि स्वर्ग या दोहोंचीही प्राप्ती होत नाही. आता जे तामस तप आपण पाहणार आहोत त्यापासून कीर्ती किंवा स्वर्ग दोन्हीची प्राप्ती होत नाही. ते काय आहे यासाठी आपण श्लोक नंबर 19 श्लोकार्थ पर्यंत वाचूयात. वेडेपणाने दुराग्रह धरून आपल्या शरीराला दुःख देऊन अथवा
दुसऱ्याचा नाश व्हावा अशी इच्छा धरून जे केलेले तप ते तामस तप होय. तर काय आहे नीट आपण लक्षात घेऊया. केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊनी धनुर्धरा नाम ठेवी जे शरीरा वैरियांचे पंचाग्नीची दंडगी खोलवी जती शरीरा लागी का इंधन की जे हे आगी आतुलावी मथा जाळी जती गुगळ पाठी घाली जती मळा जाळी जती गुगळू पाठी घाली जती गुळू गळू गळू अंग जाळीती इंगळू जळत भीता दौडोनी श्वासोच्छ्वास कीजती वायांची उपवास काय घेपती धुपाचे धास अधोमुखे हिमोदके आखंडे आखंठे खडके सेविजती तटे जिये या मासाचे चिमुटे तोडीची जेथ ऐसे नाना परी हे काय घाय सुता ते काय घाय सुता पै धनंजया तप कीजे नाशावया पुढीला ते अंग भारे सुटला धोंडा अपार फुटोनी होय खंड खंडा का आड जालिया ते रगडा करी जैसा. हे धनुर्धरा, मूर्खपणाचा अभिमान मनात बाळगून जे आपल्या शरीरास वैरी असे समजतात. मूर्खपणाचा मनात अभिमान बाळगून, मनात एक अभिमान बाळगायचा, तो मूर्खपणाचा बाळगायचा आणि शरीरास वैरी समजायचं, आपल्याच शरीरास स्वतःच वैरी समजायचं. आपले शरीर हेच लाकूड आहे असे मानून आपल्या शरीरातील पंचाग्नीने त्यास पेटवतात. असे जे तामस तप करणारे लोक असतात ना, ते स्वतःच्या शरीराला त्रास देतात. आपल्या डोक्यावर शेगडी घेऊन त्यात गुगुळ जाळतात. डोक्यावर शेगडी घ्यायची आणि त्यात गुगुळ जाळायचं. डोकं किती गरम होईल बघा मग ते. पाठीला गळ लावतात, भोवताली अग्नी पेटवून मध्ये आपले शरीर जाळतात. पाठीला गळ लावतात हे तुम्ही ऐकलं पण असेल. पाठीला लोखंडी असे आकडे लावतात आणि स्वतःला त्या बगाडाला टांगून घेतात आणि ते बगाड असं फिरवलं जातं. बगाड म्हणजे लाकडाचा मोठा दांडा असतो, उंचीवर उंच असतो तो, अगदी 25-30 फूट उंच. त्याला दोरी लावलेली असते, त्या दोरीला खाली गळ लावलेले असतात. ते गळ लोखंडाची हुक असतात, ते हुक ते पाठीला लावतात. 3-4-5 हुक लावतात आणि त्याला उचलला जातो वर. त्या हुकांच्या साह्यानं, त्या गळाच्या साह्यानं त्याला वर उचललं जातं त्या बगाडावर, ते दोरीने जिथे बांधलेलं असतं त्याला, आणि त्याला टांगून फिरवतात. कशाच्या आधारावर? गळावर. गळ कशाला लावलेले असतात? पाठीला. पाठीच्या मासामध्ये ते गळ रुतवलेले असतात आणि तसं त्याला फिरवलं जातं. त्याला बगाड असं म्हणतात. म्हणजे हे काय हो, हे स्वतःच्या शरीराला त्रासच देणं आहे ना. किंवा सभोवताली अग्नी पेटवून मध्ये आपलं शरीर जाळतात. सभोवताली अग्नी पेटवून मध्ये जाऊन उभं राहायचं. किंवा आपण हे पण पाहिलं असेल की विस्तव करतात, त्या विस्तवातून पळत जातात. हे सगळे शरीराला त्रास देण्याचे प्रकार आहेत. स्वतःच्या शरीरालाच स्वतः आपण वैरी मानलेला आहे, अशा पद्धतीचं हा स्वतःच्या शरीराला स्वतः त्रास देणं आहे. अजून काय करतात बघा, श्वासोच्छ्वास बंद करून व्यर्थ उपवास करतात अथवा उफराटे टांगून घेऊन धूम्रपान करतात. स्वतःला उलट टांगून घ्यायचं आणि धूम्रपान करायचं, म्हणजे ज्यातून धूर येईल नाकातोंडातून अशा गोष्टी ओढायच्या.
हिवाळ्यात नदीत गळ्या इतक्या पाण्यात उभे राहतात. हिवाळ्यामध्ये नदीचं पाणी गार झालेलं असतं, त्यात गळ्या इतक्या पाण्यात जाऊन उभं राहायचं व खडकावर किंवा नदीच्या तीरास बसतात आणि आपल्या अंगाचे जिवंतपणे मांस काढतात. स्वतःच मांस स्वतःच तोडून काढायचा. हे धनंजया, अशा नाना तऱ्हेने आपल्या शरीरास दुःख देऊन दुसऱ्याचा नाश करण्याकरिता तपाचे आचरण करतात. यातून उद्देश काय असतो? दुसऱ्याचा नाश व्हावा म्हणून स्वतःच्या शरीराला त्रास देतात. डोंगरावरील धोंडा, पुढचं आपण वाचून मग ते वाचूयात. तेवी आपुलिया आटणिया सुखे असतया प्राणिया जियावया शिराणिया कीजतीगा किंबहुना हे ओखटी घेऊन क्लेशाची हतवटी तप निफजेते किरटी तमास होय. एवं सत्वादिकांच्या अंगी पडिले तप तीही भागी झाले तेही तुझ चांगी दाविले व्यक्ती. आता बोलता प्रसंगा आले म्हणून पैगा करू रूप दानलिंगा त्रिविधातया. एथ गुणाचे नि बोले दान ही त्रिविध असे झाले तेची ऐक पहिले सात्विक ऐसे. डोंगरावरील धोंडा आपल्या जडपणाने सुटल्यावर खाली पडला म्हणजे त्याचे तुकडे तुकडे होतात, परंतु तो खाली येते वेळेस जर त्याच्या सपाट्यात एखादी वस्तू सापडली तर तो जसा तिचा चुराडा करतो तसे आपल्या शरीरास दुःख देऊन जे सुखी प्राणी असतील अथवा जे प्रमुख असतील त्यांना जिंकण्याकरता तपाचे आचरण करतात. चुकीचा मार्ग आहे हा. स्वतःच्या शरीराला त्रास देऊन दुसऱ्याला काहीतरी मिळू नये, दुसऱ्याला त्रास व्हावा अशी मनात इच्छा धरून केलेले जे तप आहे त्या तपाचे हे आचरण करतात. अर्जुना, फार काय सांगावे, परंतु असे वाईट व क्लेशयुक्त जे तप करतात त्यास तामस तप असे म्हणतात. हे तप तामस आहे. स्वतःच्या शरीराला त्रास द्यायचा, पाठीला हुक किंवा गळ अडकवायचे, सभोवताली अग्नी पेटून त्यात जाऊन उभं राहायचं, हे सगळे तामस तप आहेत. याप्रमाणे सत्व रज व तम यांच्या अनुरोधाने जे तपाचे 3 भाग झाले ते तुला स्पष्ट करून दाखवले. आता बोलण्याचा ओघ झाला म्हणून दानाचे 3 प्रकार होतात त्याची लक्षणं तुला सांगतो. ती लक्षणं तू ऐक. हे पहा, गुणाच्या अनुरोधाने दानाचे 3 प्रकार झाले आहेत. त्यापैकी पहिले जे सात्विक दान ते ऐक. आता तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत, बरोबर आहे. पहिलं जे तप होतं ते म्हणजे कायिक तप, दुसरं वाचिक तप आणि तिसरं मानसिक तप. हे तिन्ही तप हे चांगले तप आहेत म्हणून याला सात्विक तप असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता पुढचे 2 प्रकार ते म्हणजे राजस तप आणि तामस तप. म्हणजे सात्विक तप, राजस तप आणि तामस तप हे 3 प्रकार आहेत. सात्विक जे तप आहे त्याचे 3 प्रकार आपण पाहिले. कुठले? परत सांगतो. ते म्हणजे पहिलं तप म्हणजे कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. कळलं? तर आता दानाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. दान कसं 3 प्रकारचं आहे ते सांगितलेलं आहे. ते आपण आता मला वाटतं हे उद्याच्या भागात आपण पाहावं, कारण एकदा लिंक लागली की समजायला सोपं पडेल तुम्हाला ते. आज थोडासा वेळ आपल्या हातात उरतोय पण काही हरकत नाहीये. आपण उद्या भाग नंबर 11 मध्ये
हे दानाचे 3 प्रकार पाहूयात. तर या अध्याय नंबर 17 मध्ये आपण काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीचे 3-3 प्रकार पाहिलेत बघा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या 17व्या अध्यायामध्ये नेमकं काय आहे. तर पहिलं अन्नाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक अन्न, राजस अन्न आणि तामस अन्न. परत यज्ञाचे प्रकार सांगितलेले आहेत. सात्विक यज्ञ, राजस यज्ञ आणि तामस यज्ञ. नंतर तपाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तपाचे 3 प्रकार सात्विक, राजस आणि तामस. आता सात्विक तपामध्ये परत 3 प्रकार आहेत. ते म्हणजे कायिक तप, वाचिक तप आणि मानसिक तप. आणि आता दानाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. ते आपण आता उद्या पाहणार आहोत. म्हणजे या अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तुमच्या लक्षात येईल. नेमकं भगवंतानं आपल्याला उपदेश काय करायचा आहे हे तर लक्षात यायला हवं ना. तर आज आपण इथेच थांबवत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत. आपल्यामध्ये सात्विक गुण कसे येतील याचा विचार करायचा आहे. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्यांनी तो मनातल्या मनात म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.